राज्यभरातील 29 महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये आता आपण उभे आहोत। कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 4 इथं कोरगापूर हायस्कूल इथं आता आपण आहोत। इथं आता आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात इथं मतदारांच्या संख्या अचानक गर्दीचा लोट इथं ओसंडून वाहू लागलेला आहे। सकाळपासून एक साधारण 5 वाजेपर्यंत जर आपण विचार करायचा गेला तर जवळपास 50 ते 55% मतदान झालेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। आता अचानक ही गर्दी ओसंडून नेमकी का वाहून येते असाही तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि त्याच माध्यमातून जर आपण विचार करायला गेला तर या पार्श्वभूमीवर आता आपण कोल्हापुरातील या कोरगापूर हायस्कूल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ठराविक जे महानगरपालिका इलेक्शन असेल, विधानसभा इलेक्शन असेल किंवा लोकसभा इलेक्शन असेल, इथं काही ना काहीतरी राडा हा प्रत्येक वेळी ठरलेलाच असतो। इथं जर आता आपण पाहून गेलो तर मोठ्या प्रमाणात इथं महिलांची संख्या दिसून येते। एकंदरीतच त्यांना आपण विचारूया काय नेमकं कारण होतं एवढ्या मोठ्या प्रमाणात यायचं, तेही आता बरोबर बंद होतानाच। नमस्कार। नमस्कार। किती वाजता आला? 4 वाजता आले सर ड्युटीवरून। तुमची ड्युटी आजही होती? हो, आजही होती ड्युटी। प्रशासन तुम्हाला आता हे मतदान करताय, तुम्ही प्रशासन तुम्हाला सहकार्य करताय? सहकार्य तर करतायत, आता एवढा वेळ थांबले तर मतदान करून जायलाच पाहिजे ना सर। किती वेळापासून तुम्ही आहात? 4 वाजल्यापासून सर उभे आहे। 4 वाजल्यापासून। हो। काकी तुम्ही किती वेळापासून आहात? किती वाजता तुम्ही आले? 4 वाजता आले। किती नंबर तुमचा टोकन आहे? टोकन तुम्हाला दिलाय का? 6 नंबरचं दिले। 36 36 नंबर। हा। काय नेमकं म्हणजे एवढं तुम्ही एक गृहिणी आहात, काय नेमकं एवढा उशीर का नेमका झाला घरातल्या आवरावरी करून सगळं। एकंदरीतच आता घरातली आवरावर असेल किंवा काही शासकीय कर्मचारी पण आता आपल्याला असल्याचं पाहायला मिळतात। एकंदरीत आता आजी पण आहेत। आजी, किती वाजता आलाय तुम्ही? मी 4ला। 4ला आलाय? मग सकाळपासून आपली मतदानाचं हे कामाला गेलतो मला, मी कामाला जाते काय जुने भांड्याचे कामाला जाते मी। उशीर होतेच की कामावर। किती नंबर टोकन आहे तुमचं? किती नंबर आहे? तर तुम्ही देखील आता या रांगेमध्ये असल्याचं पाहायला मिळते। काय नेमकं काय करणार? सर ड्युटीवरून आलोय आम्ही। ड्युटी करून आल्यामुळे आम्हाला लेट झालं, तरी पण मतदानाचा हक्क बजावण्यासाठी म्हणून आम्ही 4 वाजल्यापासून येत आहे। प्रशासनाकडून तुमचं काही सहकार्य वगैरे मिळतं का तुम्हाला? तुम्ही हो 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 हो, एकदम चांगलं सहकार्य मिळालं। त्यांनी टोकन सुद्धा दिलं आम्हाला तेवढ्यासाठी, त्यामुळे आम्ही त्यांचे आभार आहोत। तर आता आपण जे पाहिलं प्रशासनाकडून तर सहकार्य केलं जातं। प्रत्येक वेळी या मतदान केंद्रावर ही गर्दी ठरलेलीच असते। या मतदाराच्या आपण काही प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या। LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।